दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपल्या बाबतीत बघा बऱ्याचदा असं घडतं की दिवस चांगला असतो आणि आपण सकाळी कामावर आनंदी मनाने निघतो आणि मध्येच काहीतरी होतं. मग मग गाडी लेट होते, मग आपण ऑफिसला उशिरा पोचतो, आपला बॉस ओरडतो, कामं खूप येऊन पडतात, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर हँग होतो आणि मग खूप धावपळ होते, जेवायला नीट वेळ मिळत नाही आणि मग संध्याकाळी परत आल्यावर घरी थोडं उशिरा येतो. घरात आल्यावर मुलांचा आरडाओरड चालू असतो. मग आपली बायको त्यांच्यावर ओरडत असते आणि मन अगदी त्रासून जातं, चिडचिड होते आणि असं वाटतं की काय आजचा दिवस आहे किंवा हे का असं होत आहे आणि सर्व काही आपल्या विरुद्ध चाललेलं आहे असं आपल्याला वाटतं. बघा स्तोत्रसंहिता 6 ज्यावेळेस आपण वाचतो, साम 6, ह्यामध्ये दाविदाला सुद्धा असंच वाटत होतं. प्रत्येक वचन बघा त्यांनी असं म्हटलं आहे, तो त्याला काय झालेलं आहे आणि तो कुठल्या परिस्थितीतून जात होता. बघा दावीद तो गळून गेला होता, जीव घाबरा झाला होता, म्हणजे कन्हून तो थकून गेला होता आणि दृष्टी त्याची क्षीण झाली होती. अशा प्रकारे तो इतका त्रासून गेला होता, परंतु शेवटी तो म्हणतो की देव मला सांभाळणार आहे. देव त्याच्यावर उपाय तो आहे की तो देवाकडे आपली दृष्टी लावतो, प्रार्थना करतो आणि विश्वास धरतो. बघा आपल्या जीवनाच्या बाबतीत सुद्धा असे अनेक संकट येतात, असं अनेक दिवस येतात की ज्यावेळेस आपल्याला त्रासून गेल्यासारखं वाटतं, क्षीण होऊन गेल्यासारखं वाटतं, परंतु विश्वास धरा, परमेश्वर आपल्याला सोडवणार आहे. प्रार्थना करा, परमेश्वराच्या जवळ जा. आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात तेव्हा परमेश्वराकडे दृष्टी लावा. खरोखर कधीकधी जीवन जे आहे हे कठीण होतं, कठीण होऊन बसतं. प्रत्येक क्षण आपल्याला असं वाटतं की हा कठीण आहे, पण काही गोष्टी त्यापेक्षा असह्य होऊन जातात की आता हे नको असं बऱ्याच वेळेस वाटतं. पण देवावर विश्वास ठेवा आणि हे आठवा की देव किती चांगला आहे. त्यांनी आतापर्यंत किती चांगुलपणा तुम्हाला दिलेला आहे, किती वेळा तुम्हाला सांभाळलेला आहे. आतापर्यंत त्यांनी सांभाळलेला आहे, तो इथून पुढेही तुम्हाला सांभाळणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र ह्याचा 1 अध्याय 2 आणि 3 वचन, जेम्स चॅप्टर 1 and verse 2 and 3. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते, तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.